क्रॉसपट्टी अटॅच करण्याची सर्वात सोपी पद्धत मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। क्रॉसपट्टी जे आहे ते घ्यायचं आहे। साध्या ब्लाउजला क्रॉसपट्टी अटॅच करण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। क्रॉसपट्टीसाठी आपल्याला 2 क्रॉसपट्टी लागतात। आपल्याला वेगळा कपडा घ्यायचा आहे। वेगळा जो कपडा असतो तो खालच्या साईडने फोल्ड होण्यासाठी घ्यायचा आहे क्रॉसपट्टीसाठीच। त्याला व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। क्रॉसपट्टीसाठी नेहमी साधा ब्लाउज ज्यावेळेस तुम्ही स्टिचिंग करत असाल त्यावेळेस क्रॉसपट्टीसाठी अलग कपडा घ्यायचा आहे, कोणता बी आपला एक्स्ट्राचा जे उरलेला असतो तो, कारण साध्या ब्लाउजला आपल्याला कपडा जो आहे तो कमी पडतो त्यासाठी। इथं क्रॉसपट्टीचा कपडा व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, खूप सोपी पद्धत मी सांगणार आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे। 4 टक्सचा ब्लाउज आहे साधा, त्यालाच मी क्रॉसपट्टी अटॅच करून दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर मी समोर सांगणार आहे टिप्स अँड ट्रिक्स, खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ। त्याच्यानंतर कडेने एक स्टिचिंग करून घ्यायचं आहे। फिनिशिंग खूप सुंदर येते त्यासाठी। इथं पुन्हा चेक करून घ्यायचा आहे, आपला जो ब्लाउजचा कपडा आहे तो वरच्या साईडने आलेला पाहिजे क्रॉसपट्टीचा। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे इथं एक स्टिचिंग करून घ्यायचं आहे कडेने प्रॉपर पद्धतीने। कडेने व्यवस्थितपणे इथं एक टीप टाकून घ्यायचा आहे, स्टिचिंग करून घ्यायचं आहे। कडेने स्टिचिंग केल्याच्या नंतर फिनिशिंग खूप सुंदर येते आणि क्रॉसपट्टी जे आहे ते व्यवस्थित बसते, त्यासाठी कडेने एकदम स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। नवीन ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, खूप सरळ आणि सोपी पद्धत आहे। क्रॉसपट्टी अटॅच करण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे। आता इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा। साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने। क्रॉसपट्टी अटॅच करता वेळेस नेहमी आपला ब्लाउज जो असतो मापाचा, तो ब्लाउज घ्यायचा आहे मापाचा। हुक्काच्या साईडकडून घ्यायचा आहे मापाचा ब्लाउज, एकदम हुकाच्या साईडकडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे ब्लाउजला पकडायचा आहे अशा पद्धतीने। आणि साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतरच क्रॉसपट्टी जे आहे ते अटॅच करायचं आहे ब्लाउजला। कर्व असा आकार देऊन घ्यायचा आहे, त्याच्यानंतरच क्रॉसपट्टी अटॅच करायचा आहे। इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा, ब्लाउजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घेतलेला आहे, क्रॉसपट्टी जे आहे ते खालच्या साईडने आहे, तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। सरळ आणि सोपी पद्धत आहे, अवघड असं काहीच नाही। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। टक्स कशा पद्धतीने टाकायचे ते मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रॉसपट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते सांगत आहे, इथं तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर डबल टिप मारून घ्यायचा आहे, डबल टिप मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। कोणता पण तुम्ही ब्लाउज स्टिचिंग करा मैत्रिणींनो, त्या ब्लाउजला फिनिशिंग आली पाहिजे आणि ब्लाउज जो आहे तो फिटिंगला खूप परफेक्ट बसला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज जो आहे स्टिचिंग करायचा आहे। डबल टिप टाकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं मी फिनिशिंग दाखवते। हा जो आहे साधा ब्लाउज आहे 4 टक्सचा। टक्स व्यवस्थितपणे माप व्यवस्थितपणे घेतलं ना मैत्रिणींनो, ब्लाउज हा खूप परफेक्ट येतो, बिघडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते। माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पहा, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। इथं तुम्ही फिनिशिंग बघू शकता।
खूप सुंदर आलेली आहे फिनिशिंग। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका।